सिरियसली तुम्ही माझ्या आळसपणाचा कळस बघताय का? 12:30 वाजलेत भाई. आणि 12:30 वाजता मी झोपेतून उठलेले. आणि त्यानंतरून काय मग मस्त की चहा बनवून पिला. काही असो किती वाजू, चहा इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि जे घरातले काम म्हटले काम करूपर्यंत वॉशिंग मशीन लावून देते. त्यानंतर मला घरातले काम करता येईल. ते झालं. मग मस्तपैकी जेवण बनवून घेतलं दुपारसाठी, कारण की आज मला एक काम करायचं होतं. आज मी ना म्हणजे एक पार्सल मागवलं होतं, कपाट आहे ना ते. पण खरं सांगते दिसायला वाटत होतं खूप इझी आहे, पण नाही. मला ते लावता आहे ना, मी खरंच सांगते मला कळतच नव्हतं कोणतं ते नट किंवा काय जे काय ते कुठं राहायचं. एक लावत होतं ना, दुसरीकडून ते निघून जात होतं. खरं एवढी कन्फ्यूज, एवढी एकटीच करत बसले होते, कारण ते मी मागवलं होतं ना ते. घरच्यांचं म्हणणं तू मागवलं आहे ना तर ते तूच करून घे. एवढं सगळं सामान आलं होतं. त्यातून त्यांनी एक ते पॅम्पलेट दिलं, त्यात फक्त त्यांनी दाखवलं होतं कसं कुठं काय लावायचं आहे, पण कळत मला काहीच नव्हतं त्यातून. ते बघून काय मी माझ्या मनानेच लावून घेतलं. फायनली कसं बस इथलचं तिथं कोणते फायनल मी फिक्स केलं. त्यानंतरून मग आले होते खाली, चहा पिऊन घेतला, कारण की दुपारी मी जेवलेच नव्हते, तेच करत बसले होते. त्यानंतर फायनल ते असं झालं होतं, म्हणजे त्याचं कवर टाकलं होतं ते सुंदर दिसतं आहे. त्यानंतर रात्री मी तर काही जेवले नाही, त्यामुळे मग मी माझ्यासाठी व्हाईट सॉस पास्ता बनवला होता. आणि तो असा टर्नआउट झाला होता. आणि खरं टेस्टला पण खूप मस्त लागलं. फर्स्ट टाईम मी ट्राय केला होता. त्यानंतर बाहेर आले होते ना, आमच्या पण सोसायटीमध्ये देवी बसलेली आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.